उद्योजक कोणताही असो, मग तो उत्पादन क्षेत्रातील किंवा सेवा क्षेत्रातील, त्याला आपले उत्पादन विकण्यासाठी ग्राहकांची आवश्यकता असते. योग्य ग्राहक शोधण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यकता असते ती जाहिरातीची. यासाठी आपण राष्ट्रगीताशी संपर्क साधू शकता किंवा तुमच्या वैयक्तिक संस्थेच्या फर्मच्या जाहिराती देण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपल्या उद्योगाला द्विगुणित करू शकता. शिक्षकांची तपासणी कमी प्रमाणात होत असल्याने शाळा सुरू होणार तरी कशी? मराठा समाजाची फसवणूक केल्याबद्दल सकल मराठा समाजाचे निवेदन. लिंगायत समाज रुद्रभूमी येथे गायीचा ओटी भरण कार्यक्रम संपन्न. चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठीच नामदार मुश्रीफ. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण. धामणे जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावानेच केला भावाचा खून. ताज्या बातम्यांसाठी राष्ट्रगीत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काय दिवाळीची खरेदी करताय? आता विसरा कोल्हापूर पुणे, आता फक्त इचलकरंजी. रेडीमेड कपड्यांचे अत्याधुनिक वस्त्रदालन आता इचलकरंजीत. श्रीराम टेरेन सेंटर, अत्याधुनिक फॅशन नुसार तरुणाईच्या आवडीचे, कॉलेज कुमारांच्या पसंतीचे ब्रँडेड रेडीमेड कपड्यांसाठी एकमेव पर्याय श्रीराम टेरेन सेंटर. पश्चिम महाराष्ट्रातील गेल्या 40 वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीचे वस्त्रदालन. भारतातील नामवंत कंपन्यांचे शूटिंग शर्टिंग सह अत्याधुनिक फॅशन पासून ते पारंपरिक साड्या व रेडीमेड कपड्यांसाठी सुसज्ज दालन श्रीराम टेरेन सेंटर. शिवतीर्थापासून थोड्याच अंतरावर मेन रोड इचलकरंजी. नमस्कार, राष्ट्रगीत न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मोनिका वाघमारे. पाहूया सविस्तर बातमी. शासनाच्या आदेशानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्वॅब तपासणी पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू होणार आहे. पण स्वॅब तपासणीची मर्यादा केवळ 50 ठेवण्यात आल्याने आणि त्या तुलनेत इचलकरंजी शहर व परिसरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता त्यांचा ताळमेळ कसा घालणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाकडून रीतसर आदेश मिळाला नसल्याने याबाबत शिक्षण संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याचबरोबर आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन शाळा, महाविद्यालये म्हणजेच 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग केवळ 50% क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्वॅब तपासणी करून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई सुरू करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यात 23 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश संबंधित शिक्षण संस्था चालकांना दिले आहेत. आयजीएम मध्ये दररोज केवळ 50 व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. त्यात अहवाल देखील तात्काळ मिळत नाही. त्यामुळे स्वॅब तपासणीची मर्यादा आणि त्या मानाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी संख्या याचा कसा मेळ घालायचा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत काही शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्वॅब तपासणी करून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने म्हणजे दिनांक 23 नोव्हेंबर ते दिनांक 7 नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने 50% क्षमतेने शाळा सुरू होणार आहे. असे असले तरी शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर पाळणे अशा नियमांचे काटेकोर पालन करतानाच विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यासाठी पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करणार आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यास मोठी मदत होणार आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालय सुरू करण्याची घाई आणि स्वतःबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी योग्य खबरदारी अशा दुहेरी कात्रीत सापडले आहेत. 11वी अभियांत्रिकी तंत्रनिकेतन व ITI प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय नुकताच आघाडी सरकारने केला. पण याबाबत SEBC मराठा आरक्षण गटातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे समाजाच्या विद्यार्थ्यांची फसवणूक सरकारने केली आहे, हा अन्याय आहे. याबाबत आज सकल मराठा समाजातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अमृत भोसले, पुंडलिकराव जाधव, अजय जावळे, प्रकाश मोरे, उपाध्यक्ष अमर जाधव, अरविंद माने, मोहन मालवणकर, आनंदराव नेमिस्ते, संतोष सावंत, भारत बोकार्डे, दिलीप पाटील, किशोर निंबाळकर, उदय निंबाळकर, जामदार सर आदींसह मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी येथील लिंगायत समाजाची शिखर संस्था वीरशे उत्कर्ष मंडळ संचलित लिंगायत समाज रुद्रभूमी कमिटीतर्फे गायीची ओटी भरण कार्यक्रम लिंगायत रुद्रभूमी येथे आयोजित करण्यात आला होता. गाय ही पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. तसे वैदिक काळापासूनच गायीला अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे आपण अनेक शुभ कार्यात गायीला प्रथम स्थान देतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत गायीचे आपल्या जीवनात अत्यंत महत्व आहे.
मृत्यूनंतर गायीमुळे मनुष्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. अशा 33 कोटी देवी देवतांची प्रतीक असलेल्या आपल्या रुद्रभूमीतील गायीच्या सेवेचा एक भाग म्हणून ओटीभरण कार्यक्रम समाजातील महिलांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. तर कार्यक्रमामध्ये गावभाग व मंगळवारपेठ येथील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रथम गायीचे पूजन करण्यात आले, खणाने ओटी भरण्यात आली. त्यानंतर गायीला डाळ गुळचे भोजन देण्यात आले. सर्व उपस्थित महिलांनी गायीची ओटी भरून तिची ओवाळणी करून तिचा आशीर्वाद घेतला. सदर कार्यक्रमास रुद्रभूमी कमिटी मार्फत सौ स्वामी पाटील, सौ कलावती बिळूर, सौ मनीषा जमदाडे, सौ अलका चिंगळे, सौ सुरेखा कोरे तारदाळे, सौ जयश्री मडिवार, सौ आरती पाटील, सौ धनश्री स्वामी, सौ रेश्मा कोरे, सौ तेजस्विनी चचडी, कुसुम बन्ने, सौ शुभांगी बन्ने तसेच श्रीमती छाया पाटील यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजातील सौ अर्चना पाटील, शुभांगी मुरदंडे, संगीता पाटील, सरोजनी गदुगडे, भारती गदुगडे, सुजाता पाटील, सरिता कमते, इंदुमती शिंदरे, सुजाता मुरदडे अशा सूर्यवंशी, रुपाली मिटारे इत्यादी महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वीरशैव उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील व रुद्रभूमी कमिटीचे अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष सुनील चिंगळे, सेक्रेटरी शंकर बिळूर, खजिनदार सुरेश जमदाडे आणि संचालक ज्येष्ठ सदस्य शिवबसू खोत व सुभाष तोडकर, शिवगोंडा पाटील तसेच राजू कोरे तारदाळे, सचिन मडिवाळ, महादेव बन्ने, सुशांत कोरे, चंद्रकांत चौगुले, सुभाष मलाबादे, अनिल पाटील, दत्तात्रय देशमाने, बाबासो राजमाने, अशोक पाटील, सुहास कोरे, नागेश पाटील, संतोष पाटील, अनिल चचडी, तेजस स्वामी तसेच प्रमोद कावरे, श्री ककनवाडे, महेश कब्बूर इत्यादी समाजबांधव उपस्थित होते. चंद्रकांत पाटील हे देशातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नसून पक्ष चालवण्यासाठी आहे अशी टीका करत आहेत. काही झाले तरी चंद्रकांत पाटील उडसूट हिमालयात जाण्याची भाषा करतात, म्हणून चंद्रकांत पाटलाचा जन्म राजकारणासाठी नसून हिमालयात जाण्यासाठी आहे अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान निर्भयपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिली. पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधून घेतला. जिल्ह्यातील 281 केंद्रावर मतदान होणार आहे. याबाबतची पूर्वतयारी पूर्णत्वास आली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते सोमवारी दिनांक 30 नोव्हेंबरला आपापल्या मतदान केंद्रावर जातील. त्या दिवशी पुन्हा त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. असं मतदान निर्भय आणि मुक्तपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. आजरा तालुक्यातील धामणे येथे आज सकाळी 10च्या दरम्यान सख्ख्या चुलत भावाने जमिनीच्या वादातून भावाचा काटा काढत खून केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजी परसू सावंत वय 55 असे मृताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उत्तूर दूरक्षेत्र पोलिसात नोंद झाली असून संशयित आरोपी संजय महादेव सावंत वय 52 याने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन वाद झाल्याचे सांगितले.